पांडव आणि कौरव भाऊ होते, परंतु सत्तेच्या लोभामुळे दुर्योधनाने कधीच पांडवांना आपलं कुटुंब मानलं नाही. दोघांमधील तीव्र शत्रुत्वामुळेच महाभारतासारख्या महान युद्धाचा उदय झाला. महाभारताच्या युद्धात अनेक योद्धे मारले गेले, तर अनेक जण मृत्युमुखी पडले. एवढं मोठं वैर असताना दुर्योधनाची पत्नी भानुमतीने अर्जुनाशी विवाह केला आणि युद्धानंतरही तिला इतर राण्यांप्रमाणे मान सन्मान देण्यात आला. हे कसे आणि का झाले? भानुमती कोण होती? तिच्या नावाचा वाक्प्रचार प्रसिद्ध आहे. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. भानुमती कोण होती? दुर्योधनाची पत्नी भानुमती कांबोज देशाचा राजा चंद्रवर्मा यांची कन्या होती. असे म्हणतात ती अत्यंत सुंदर होती आणि तिला अर्जुन आवडत होता. ती अर्जुनाशी विवाह करू इच्छित होती, परंतु काही कारणामुळे अर्जुन भानुमतीच्या स्वयंवराला पोहोचू शकला नाही. पण त्या स्वयंवरात दुर्योधन होता. भानुमतीला पाहताच ती त्याला आवडली. पण भानुमतीला दुर्योधनाशी विवाह करायचा नव्हता. तेव्हा दुर्योधनाने कर्णाच्या मदतीने भानुमतीचे अपहरण केले आणि तिच्याशी जबरदस्तीने विवाह केला. भानुमती आणि दुर्योधन यांना 2 मुले झाली. त्यांची नावे लक्ष्मण आणि लक्ष्मणा होती. भानुमती सुंदर तर होतीच, त्याचबरोबर गुणवान आणि कुशाग्र बुद्धीची होती. ती स्वतः उत्तम कुस्तीगीर होती आणि कधी कधी आपल्या कौशल्याने दुर्योधनालाही पराभूत करीत असे. दुर्योधनाचे भानुमतीवर प्रचंड प्रेम होते. तिची हुशारी, साहस, कुस्तीमधील कर्तृत्व आणि डावपेच याचा तो मनापासून आदर करत असे. लक्ष्मणाची कथा. भानुमतीप्रमाणे तिची कन्या लक्ष्मणासुद्धा अतिशय सुंदर आणि बुद्धिमान होती. तिच्या विवाहाच्या वेळीही अगदी भानुमतीच्या विवाहासारखीच घटना घडली. लक्ष्मणा मोठी झाल्यावर दुर्योधनाने तिचा विवाह कर्णाचा पुत्र वृषसेन याच्याशी करण्याचा विचार करत होता. लक्ष्मणासाठी स्वयंवराचे आयोजन करण्यात आले. दरम्यान स्वयंवरात आधीच ठरवण्यात आले की लक्ष्मणा कुणाला वरमाला घालणार, परंतु दुर्योधनाच्या या योजनेच्या विरुद्ध जात कृष्णाचा पुत्र सांब याने जबरदस्तीने लक्ष्मणाला घेऊन गेला आणि तिच्याशी विवाह केला. भानुमती आणि अर्जुनाचा विवाह. दुर्योधनाच्या मृत्यूनंतर भानुमतीने अर्जुनाशी विवाह केला. याबद्दल महर्षी व्यासांच्या महाभारतात लिहिलेले नाही, पण काही लोककथांमध्ये असा उल्लेख आहे. भानुमतीने अर्जुनासमोर स्वतःहून विवाहाचा प्रस्ताव ठेवला, कारण तिला भीती होती की भविष्यात तिच्या मुलांना वाईट वागणूक मिळेल, कारण ती दुर्योधनाची मुलं होती. तिला वाटत होते की अर्जुनाच्या छत्रछायेखाली तिची मुलं सुरक्षित राहतील. लोककथांमध्ये असेही सांगितले जाते की स्वयं श्रीकृष्णानेच भानुमतीला अर्जुनासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर भानुमती अर्जुनाशी विवाह करण्यास तयार झाली होती. भानुमतीचा सन्मान का केला जातो? आधी सांगितल्याप्रमाणे भानुमती बुद्धिमान होती, तसेच दूरदृष्टी असलेली महिला होती. तिने दुसरा विवाह यासाठी केला की भविष्यात पुन्हा एकदा कौरव पांडव यांच्यात युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि शांतता टिकून राहावी. म्हणून तर भानुमतीच्या या विवाहानंतरच हिंदीमध्ये एक वाक्प्रचार म्हणीप्रमाणे प्रसिद्ध झाला, कही की ईट कही का रोडा, भानुमतीने कुणबा जोडा. अर्थात विसंगत गोष्टी एकत्र करणे. जे काम कोणत्याही नियोजनाशिवाय किंवा एकमेकींशिवाय जुळत नसलेल्या गोष्टी एकत्र करून केलेले असते, तिथे हा वाक्प्रचार वापरला जातो.